ठाणे जिल्हा कव्हर करता तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल मुंबई ठाणा पालघर या ठिकाणी जी वाईट स्थिती रोडची असायची त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली या वसई तालुक्यात असायची, चांगली स्थिती असायची। परंतु गेल्या 5 वर्षात प्रशासकीय राजवटीत त्यातल्या त्यात या 1 वर्षामध्ये एवढी वाईट स्थिती निर्माण झालेली आहे का मुंबई ठाण्यापेक्षा पालघरपेक्षा वाईट स्थिती झाली। त्याच्यामुळे कुठेतरी शेवटी आम्ही त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर प्रशासनाला अपॉर्च्युनिटी दिली का काहीतरी सुधारणा करा, काहीतरी सुधारणा करा। तुमच्याकडे सगळे टेंडर आहेत, कामं आहेत, पॅचवर्क करण्यासारखी आहेत। आमदार हितेंद्र ठाकूरांनी मंजूर केलेले मेजर रस्ते जे अख्खा वसई कव्हर करू शकतात असे कॉन्क्रीट रोड MMRDA मंजूर केलेले आहेत। त्याचा पाठपुरावा केला असता तरी या समस्या बऱ्याचशा सुटल्या असत्या। परंतु 3 आमदारांचा समन्वयाचा प्रश्न असल्या कारणाने या बऱ्याचशा गोष्टी अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासन देखील कन्फ्यूज आहे नक्की काय करायचं। आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आली की शेवटी आम्हाला नाईलाजास्तव शेवटी नाकाला पाणी लागल्यावर काय होतं त्याप्रमाणे लोकच संतापलेले आहेत आणि लोकांनी शेवटी भेटून सांगितलं की याच्यातनं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ही टोकाची भूमिका घेतली। अन्यथा आम्ही आतापर्यंत कोणी असो, लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासन असो, त्यांना सहकार्य करून आम्ही कामं करून घेतो। वेळ पडली तर आम्ही स्वतः करून घेतो। आता देखील जर प्रशासनाकडे पैसे नसतील तर श्रमदानातनं बहुजन विकास आघाडीचे नागरिक मिळून एकत्र मिळून आम्ही श्रमदानाने रस्त्याचे खड्डे बुजवू। म्हणजे तुमचं असं म्हणणं